नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आत्ता आपण आहोत सातारामधल्या बामणोली या गावात आणि इथे आपण थांबलो आहे त्रिवेणी संगम ॲग्रो टुरिझम इथे. तर इथे सगळी सोय केली जाते आणि इथून आपला खरा वासोटा ट्रेक सुरू होतो आहे. तर इथून आपल्याला बोटचा प्रवास आहे साधारण 1 तासाचा. तर इथे या त्रिवेणी संगम ॲग्रो टुरिझमकडे सगळी सोय आहे दुपारच्या जेवणाची सुद्धा. तर आता आम्ही नाश्ता केला आहे आणि आवरून आत्ता बोटसाठी निघालो. तर चला, एक बोट चालली ऑलरेडी. इथूनच जायचं ना नक्की. आल्यानंतर वासोटा सह्याद्रीच्या कुशीत जिथे रस्ते संपतात आणि निसर्ग बोलायला लागतो, तिथे उभा आहे हा वासोटा किल्ला. शिवसागर तलावावरून बोटीचा शांत प्रवास, पाण्यावर पडलेली डोंगरांची सावली आणि मनात वाढत जाणारी उत्सुकता या ट्रेकची रंगत अजूनच वाढवतात. तर आता आपण वासोटाच्या पायथ्याशी चाललो आहे. तर हे कोयना धरण आहे आणि कोयना धरणाचा प्रवास आपल्याला 1 तास करून बोटीने आपल्याला वासोट्याच्या पायथ्याशी जायचं आहे. बामणोली गावातून, म्हणजे आपण जिथे आता नाश्ता केला तर तिथून आपल्याला ही बोट बुक करता येईल. त्यांचे नंबर्स वगैरे मी खाली देईनच. तर आता हा 1 तासाचा प्रवास करून आपण पायथ्याशी जाणार आहोत. आपली सगळी मंडळी तयार झालेली आहे आणि आज आहे शुक्रवार, त्यामुळे साधारण 3-4 बोट दिसत आहेत. नाहीतर विकेंडला शनिवार रविवारी खूप सारी गर्दी असते, त्यामुळे मी रिकमेंड करेन की तुम्ही विकेंडमध्ये न येता वीकडेजमध्ये या. त्यामुळे तुम्हाला खूप छान अनुभव घेता येईल आणि व्यवस्थित फिरता येईल. इथे मोबाईलचा सिग्नल हरवतो, पण निसर्गाशी संवाद सुरू होतो. वासोटा ट्रेक हा सातारा जिल्ह्यातील बामणोली कोयना वन्यजीव अभयारण्यातला एक सुंदर गड आहे. याला व्याघ्रगड म्हणूनही ओळखतात. आता आपण पोचलेलो आहे वासोट्याच्या पायथ्याशी 1 तासाचा प्रवास करून, आणि आता आपल्याला गार्ड चेकिंग करायचं आहे. तर आपल्याला इकडे पायथ्याशी एक छोटासा असा फॉर्म भरावा लागतोय. काय आहे त्याच्यात, पॅन कार्ड नंबर वगैरे आहे ना. इथे चेकपोस्ट आहे आणि या चेकपोस्टची एक खास गोष्ट म्हणजे इथे आपण प्लास्टिक जेवढं घेऊन जातो, जेवढ्या आपण पाण्याच्या बॉटल्स घेऊन जातो, तर त्या इथे काउंट केल्या जातात आणि जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा त्या परत काउंट केल्या जातात. म्हणजे जेवढं तुम्ही प्लास्टिक घेऊन जाताय तेवढं परत घेऊन आलात की नाही याची नोंद इथे ठेवली जाते. तर आपल्याला इथे सगळे माहिती दिलेली आहे. तर यांचं हे ऑफिस आहे आणि इकडे सगळे छान बोर्ड लावलेले आहेत. आता आपण ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे. मागे आपल्या एक कॉलेजचा ग्रुप आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी आहे, आणि एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी आहे. आणि आपल्यासोबत गाईड येणार होता, पण तो त्या मुलांसोबत येतोय, तर सगळ्यांना एकच गाईड दिलाय. पण त्यांच्यासोबत आम्ही थांबू शकत नाहीये कारण खूप गर्दी आहे मागे. तोपर्यंत आपण निसर्गाचा आनंद घेत चालत राहू. काही अंतर चालल्यावर वाटेत एक ओढा लागतो. असं म्हणतात इथे एक गाव होतं. काळाच्या ओघात गाव नष्ट झालं आणि राहिल्या त्या फक्त या 2 मूर्त्या. इथे दर्शन घेतलं आणि खरी चढाई इथून सुरू झाली.
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेत आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावं लागतं. असं म्हणतात की वसिष्ठ ऋषींचे शिष्य अगस्त्य ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला. सह्याद्रीच्या कोयनाकाठच्या या शिखरावर त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यांनी या डोंगराला आपल्या गुरूंचं नाव दिलं. तर इकडे पहिला स्टॉप घेतलेला आहे कारण सगळ्यांना काही ना काही इंजुरी आहे. म्हणून ते फिट आहेत तेवढे. कडे लोटवायचा माझा. हे पूर्ण असंच चढ आहे का? पूर्ण असंच आहे. पुढे वर तर असणार सगळ्यात. हा एकदम वरती गेल्यावर पण जवळपास आलोय आपण. है? असंच बोलत पायथ्यापासून असंच बोलत. कसलं भारी इथं आहे ना, झाड सेम सारखे. हे भारी. ते कसं जाऊ थडे आहेत. थडगे आहेत. थडगे मुघलांना ते काळ ते मुघलांचे आहेत का? नाही आपल्यावर तिकडे पण आहेत का? थोडासा रस्ता स्ट्रेट होतोय आणि परत चढ लागतोय. तर इथून नागेश्वर सुळका आहे जो 7 किलोमीटर आहे आणि इथून सरळ आपल्याला जायचं आहे. वासोटा आपल्याला सरळ लागतो. तर आत्ता पण नागेश्वर सुळक्याला नाही जातो, आपण सरळ वासोटाला जातोय. नागेश्वर सुळका जो आहे तिथे शिवरात्रीची जत्रा असते. खूपच सुंदर अशी वाट आहे पण तेवढीच भयानक सुद्धा आहे कारण पूर्ण सरळ चढ आहे आणि सावली आहे मेन म्हणजे, कारण झाडं खूप आहेत त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे. आणि आपले सगळे मेंबर्स मागे राहिलेत त्यामुळे अजून खूप छान वाटतंय. मी परत ते सांगते कारण मला खरंच गर्दी आवडत नाही. असं शांत निवांत चढायला खूप मस्त वाटतं. कालांतराने क्षत्रियांनी या डोंगराला तटबुरुजांचे साज चढवून लष्करी ठाणे केले. पुढे त्याचे वसिष्ठ हे नाव अपभ्रंश होऊन वासोटा झाले. वासोट्याच्या शेवटच्या टप्प्यावर पायऱ्या लागतात आणि वर चढून गेल्यावर दरवाजाचे काही अवशेषही पाहायला मिळतात. प्रवेश करून आत गेल्यावर समोरच हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. मंदिराचं दर्शन घेऊन डाव्या बाजूस जाणारी वाट तिथल्या महादेवाच्या मंदिरात घेऊन जाते. कुठलं महादेवाचं मंदिर आहे. तो काही धान्य कोठार आहे. पहिल्या माणसानं धान्य म्हणजे जेवण खाण्यापिण्यासाठी धान्य ठेवायचे त्या धान्य कोठारमध्ये. आणि हे मंदिर शंकराचे अच्छा तेव्हाच्या काळात बांधलेले आहे चुन्याच्या ह्याच्याने. चुना आणि गुळ आणि दुसरे एक असते ते मातीगत. सोबतच तिथे काही भग्नावस्थेतल्या वास्तूही पाहायला मिळतात.
आज जाऊ शकतो. हम्म. किल्ल्यांमध्ये इतिहास असतो आणि अशा मंदिरांमध्ये मनाला आधार देणारी शक्ती. तर ते दोन काय आहे म्हणजे एक शिवलिंग आहे आणि दुसरं कुठं दुसरं दोन ती म्हणजे पहिली शिवलिंग जुनी आहे. होती. अच्छा, ती जुनी आहे ती आता पिंडी नवीन नाही आणली. तिथे. आता समोरची बांधली ती नवीन आहे. हम्म. आता आपण एक शिव मंदिर बघितलं आणि त्याच्याच बाजूला धान्याचं कोठार आहेत. त्याची पडझड झालेली आहे पण पाहायला मिळू शकतं. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना मावळ्यांकडून हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. या किल्ल्याचा वापर कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता. पुढे हा किल्ला ताई तेरीन आणि नंतर बापू गोखले यांच्या हाती आला. मंदिराकडूनच पुढे जाणारी ही चिंचोळी वाट एका माचीवर घेऊन जाते. इथूनच दिसतो संपूर्ण घनदाट जंगलाने व्यापलेला कोयना जलाशयाचा देखावा आणि अचानक नजरेला भिडणारा कोकण कडा आणि नागेश्वर सुळका. तिथून वाट आहे म्हणजे खडी चढाई पूर्ण ती वाट आहे. कुठून घर यायला? कसं दिसतं? ती जी खालून येणारी अच्छा, कोकणाच्या साईडने येणारी वाट हा आहे. पहिला सोडल्यावर मधलीच आहे ते. हा, हा, मधली मधली. छोटंसं एक घर कसं दिसतंय बघ छोटंसं. अच्छा, तिथून कोकणातले येणारे सगळे वर. या बाजूने. पण मग ते इथे कसे येतात? कुठं याच्यावरती खालच्या हॅटन रोड आहे ना तिकडून नागेश्वर मंदिर कडून यायला. तिथे जाय ना आपण. मगाशी जे आपण बघितलं ते. हा तिथं निघतंय ना इकडे. मला हे किल्ला दिसते. अच्छा, गावाकडनं गावाचं नाव खिरकंडी. किरकंडी. हे मंदिरचं टोक दिसतं आणि हे किल्ला दिसतं. ते मंदिर ते आहे ना व्हायचं 2 नागेश्वर सुळका. नंबरचं. हो. कुठला? 2 नंबरचा. अच्छा, 2 नंबर. आणि हा हा नाही, हा पहिला दुसरा तिथे काय नाही, तिथे मंदिर आहे आणि तो भाग कोकणात येतो, रत्नागिरी आणि अर्ध बाकी इकडे सातारा. म्हणजे आपल्याला तिकडे जायला तो खालचा रस्ता होता, तो कुठून जातो? खालच्या जंगलातून का? हो त्या खालच्या तेव्हा इथं निघतं वरती या टोकापाशी सर. इथं टोकापासून निघून परत त्या लाईन वर जायचं. हा त्या लाईनी सर. आता पण जबरदस्त व्ह्यू बघितलेला लवकर जाईल आहे. तेवढं जर चांगलं. तुम्हाला असे व्ह्यू बघायचे असतील तर या किल्ल्याला, या गडाला नक्की भेट द्या. आणि खूप छान व्ह्यू आहे, म्हणजे मन भरून बघू शकता. मला तर आपल्यासोबत एक त्याला गाईड सुद्धा आलेला आहे, कारण वाटा आणि इथे जंगली प्राणी आहेत, त्यामुळे आता वाजले दुपारचे 12. तर थोड्या वेळाने मी आमचा टिफिन खाऊन घेऊ. म्हणजे आम्ही जिथे पायथ्याशी थांबलो होतो तिकडूनच आम्हाला टिफिन भेटलेला आहे, तर तो आता आम्ही खाऊन घेणार आहोत. हा दरवाजा आहे का? ते लोखंड पण आहे त्याच्यामध्ये. हा, हे अक्षर टाईप आहे त्याच्यावर. अडकवायला असेल. हा, हे असं आहे बघ हे. त्याच्यात ठेवायचं असं असं वरून. दरवाजा. नागेश्वर सुळका बघून परत मारुती मंदिराकडे येऊन उजवीकडे जाणाऱ्या वाटेवर एक चुन्याचा घाणा बघायला मिळतो. तर हा आहे चुन्याचा घाणा आणि ते चाक चालण्यासाठी इथे एक पट्टा सुद्धा आहे. वास्तू फक्त तीच आहे ना, जी धान्य कोठार आणि मंदिर येते. हा तेवढं बाकी वास्तू नाही. राजवाडा आहे की तो कुठे आहे? ते आतमध्ये बांधकाम केलंय त्याच्यात. ते पाण्याचे प्यायचे टाके होते. हो पहिले आणि तो मगाशी आपण जे बघितलं ते ते घोड्यांसाठी होतं. आता पण तिथं असतील ना जनावर? आता पण म्हणजे गावा जास्त करून आहे ना, त्यामुळे गावात जास्त पाणी प्राणी या सगळ्यात जास्त आहे ह्या जंगलात.
वाघ वगैरे असतील का? बिबटे आहे. बिबटे आहेत हा, म्हणजे ते पट्टेरी आता- वाघ नसतील. पटेरी आता सोडलेत. हे सोडलेत? पहिले खालचं दिसतंय ना, ह्या लाईनीतच पाणी असते. वरचं बांधकाम आता पाठीमागे केलेले जे आता आत्ताच आहे का? हे पूर्ण दगडात आहे आणि हे पहिलं नंतर बांधलेले. नंतर कधी बांधलं तरी? नंतर मग त्यांच्याच काळात पण नंतर बांधले. ओके ओके. हा म्हणजे पहिलं फक्त पाण्याचा टाके होता आणि हे फक्त कदाचित शिवाजी महाराजांच्या काळात किंवा असं कधी बांधलेलं असेल. त्याच्या पलीकडे नाही ना काही? आहे ना बाबूकडे आहे इकडे. हे हातून लावून कोण आगेड आहे. आगेड हा आगळं म्हणजे काय अंग देते? खास हा केलेलं. अंगाला लागले गेले फोड्या हा, लावा, हात लावा अजून. छान असते. आणि कुस असतं त्याला. हा. जाम खाते बाबा. बस बस बस. आम्ही काय करत माहिती इथं मारायचो. होय पायावर मारायचो. आपल्या राहायचो. आता आपण चाललोय ते काय काय म्हणतात? बाबूकडे आहे. अच्छा बाबूगड. कुऱ्हाडी हम्म. टोळ आहे ना, टोळाचा प्रकार आहे. टोळाचं. हा काय दिसत नाही त्याचा कलर. गवतासारखं आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबू कड्यापाशी येऊन पोहोचते. या कड्यासमोरूनच दिसणारा उंच डोंगर म्हणजे जुना वासोटा. हरे हरे महादेव. मध्यभागी असलेल्या मारुती मंदिराकडून सरळ जाणारी वाट जाते गडाच्या मुख्य वास्तूकडे. हा समोरचा राजवाडा आहे सगळं आतमध्ये. तुटलेले आहे सगळं. त्या बाजूला होतं. इकडून जा. हे काय असेल? कुठलं? हे चौक. हे मेन आहे का शयनगृह? हो, हे आतमधलं सगळं मेन आहे राजवाडा. मोठा जास्त मोठा नसेल. तिकडून ही पहिली घर आहेत. पहिले कथी होती तशी बांधलेली. वास्तू जरी पडकी असली तरी त्याचा इतिहास हा वर्षानुवर्षे जिवंत असतो. तर काकांनी आपल्याला डब्यात भाजी चपाती दिली आहे आणि हा सोबत खरडा सुद्धा दिलाय जो इथला स्पेशल आहे. आता आपलं पोटभर जेवण झालेलं आहे आणि जेवणाची चव तर मला कळाली नाही आहे, पण बाकीच्यांनी खूप छान रिव्ह्यू दिला आहे. खरडा होता, मिक्स व्हेज होते आणि चपात्या होत्या 3, त्यामुळे व्यवस्थित पोटभर जेवण झालेलं आहे. आणि आत्ता 5 मिनटं आराम करून आम्ही लगेच खाली निघालो आहे, कारण घरीसुद्धा जायचं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही आहे. तर आता आपण उतरायला सुरू केलेलं आहे. खरंच पाय नाही लागत आहे. एखादर मुळाक धर. गजरगुंडी करतो काय? चालू तिकडं या बाजूने, या बाजून. पाणी ऑलमोस्ट हाफ रस्ता झालेला आहे आणि उतरताना एवढं काही वाटलं नाही. रस्ता पण घे गं. त्या रस्त्यात तू आलीस तर. का? तेवढं. तर आता आपली बोट इथे थांबलेली आहे
आणि आपला परतीचा प्रवास बोटीचा सुरू होतोय. तर इथे एक दत्त मंदिर आहे आणि आम्ही लवकर उतरलोय, त्यामुळे काकांनी आम्हाला दत्त मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथे थांबवलंय. दत्तमठाच्या परिसरातच हे आहे एक गूढ गुहेतील शिवलिंग. तिथे पोहोचण्याची वाट सुद्धा खूप रहस्यमय आहे. गुहेतून बाहेर येताच ही दिसते एक गोड गणपतीची मूर्ती. त्यांनी खूप छान ठिकाणी आणलंय. इथे एक शिवलिंग आहे आणि ते एकदम भुयारी मार्गातून आहे, तर खूप मस्त वाटलं. सगळा थकवा जो आलेला तो गेलाय. तर हा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये गुरुचरित्राचे सगळे अध्याय चित्ररूपात दाखवले गेलेले आहेत. खूप छान आहे. परिसरसुद्धा खूप स्वच्छ आणि खूप निसर्ग सौंदर्य आहे. आजचा आपला हा प्रवास इथेच संपतोय. जर तुम्हालाही हा प्रवास आवडला असेल आणि या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर घनदाट जंगलातल्या वासोट्याला नक्की भेट द्या.